तुमचं नाव सर? अभिजित वसारकर, दैनिक पुण्यनगरी, एक संपर्क. वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या अडथळ्याचं मुख्य कारण म्हणजे येथील लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे वाशिम जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. इथे अनेक समस्या आहेत. वाशिम जिल्हा होऊन एक टप उलटला तरी जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. लगतचा हिंगोली जिल्ह्याची प्रगती वाशिम जिल्ह्याच्या तुलनेत समाधानकारक आहे. पण वाशिमची प्रगती नाही, कारण येथील लोकप्रतिनिधी येथील समस्या विधानसभेत मांडत नाहीत, त्याचा पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे इथे जे पाण्याची समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, ही कायम आहे. जिल्ह्यात विविध कारखाने म्हणा किंवा काही व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणा खेचून आणण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले आहेत. जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज आत्ता आलेले आहेत. यापूर्वी केवळ एकच पॉलिटेक्निक कॉलेज इथे होतं. त्यामुळे येथील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न हाही फार मोठ्या प्रमाणात कायम आहे. MIDC केवळ फलकापुरती मर्यादित आहे. MIDCचा फलक आहे तर तिथे कुठलाही कारखाना उभा नाही, एकही कारखाना उभा नाही. प्रायोगिक यावर्षी सोयाबीन प्लॅन्ट आलेले आहेत, ते प्रायव्हेट आहेत. त्यामुळे मजुरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे, पण ज्या तुलनेत विकास व्हायला पाहिजे, कारखाने इथे यायला पाहिजे, त्या तुलनेत इथं आलेले नाही. पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात इथे आहे. इथून एकबुर्जी प्रकल्प आहे, त्याची उंची वाढविण्यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, निवेदनं दिली, पण काही त्याचा फारसा परिणाम शासन स्तरावर जाणवला नाही. त्यामुळे एकबुर्जीची उंची वाढवल्या गेली नाही. त्यामुळे भविष्यात वाशिमला पिण्याच्या पाण्याची फार मोठी टंचाई जाणवणार आहे. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.